नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणामध्ये काळ व काळाचे प्रकार. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास करते. समर्थ चित्र काढतो. तन्वी लंगडी खेळते. दुसरा भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा भूतकाळ असतो. उदाहरणार्थ, रमाने पुस्तक वाचले. ताई शाळेला गेली. पोपटाने आंबा खाल्ला. तिसरा भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तो भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ, मी गावाला जाईल. शाळा संध्याकाळी सुटेल. आजी गोष्ट सांगेल. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.